घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगातील चरण सेवा ही केवळ भक्तीची अभिव्यक्ती नाही, तर ते सेवा, समर्पण आणि मानवतेचं तत्वज्ञान आहे. प्रत्येक गरजूची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा, हीच आपल्या संत परंपरेची शिकवण आहे. याच संत विचारातून प्रेरणा घेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षानं एक अभिनव, लोकाभिमुख आणि समाजाभिमुख उपक्रम साकारला. चरण सेवा, भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती, समता आणि लोकसहभागाचं जिवंत प्रतीक आहे. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षानं शासन यंत्रणा, जिल्हा प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना आणि हजारो स्वयंसेवकांना एका ध्येयासाठी एकत्र आणलं. या लोकसहभागातून धार्मिक परंपरा, आधुनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रभावी संगम घडला. 2025 मध्ये 7 जिल्ह्यांपासून सुरू झालेला हा उपक्रम 2026 मध्ये विस्तारत 14 जिल्ह्यांपर्यंत पोहोचला. पालखी मार्गावरील सुमारे 400हून अधिक चरण सेवा केंद्रांवर वारकऱ्यांसाठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये औषधी आयुर्वेदिक अभ्यंग तेलाद्वारे चरण सेवा, फिजिओथेरपी, पंचकर्म उपचार, आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचं वितरण, प्रथमोपचार, आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा तसंच गरजेनुसार पुढील उपचारांसाठी रेफरल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवा कार्यात 12,000हून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी, पॅरामेडिकल कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी संलग्न रुग्णालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय, आयुष आणि पॅरामेडिकल महाविद्यालय तसंच 250हून अधिक सेवाभावी संस्था या अभियानात सहभागी झाल्या. 8 आरोग्य जनजागृती रथांद्वारे स्वच्छता, सुरक्षित पिण्याचं पाणी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान, निरोगी जीवनशैली आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती लाखो भाविकांपर्यंत पोहोचवण्यात आली. संपूर्ण वारी दरम्यान 10 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचला. या संपूर्ण अभियानामागे होतं एक संवेदनशील नेतृत्व, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं. सेवा हीच खरी भक्ती या तत्वाला न्याय देत त्यांनी लोकसहभाग, सुयोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाप घडवून आणला. आज चरण सेवा हा केवळ आरोग्य उपक्रम राहिलेला नाही, तो महाराष्ट्राच्या संत परंपरेतील सेवाभाव, आधुनिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लोकसहभाग यांचा प्रेरणादायी संगम बनलाय. वारकऱ्यांच्या पावलांना आरोग्याचा आधार देणारा, सेवेला नवा अर्थ देणारा आणि समाजाला लोकसहभागाची नवी दिशा दाखवणारा. मुख्यमंत्री साहेबांनी अर्थात देवेंद्रजीच्या संकल्पनेतून की माझ्या वडिलाची मी राशिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, अर्थात माझ्या वडिलाची मी राशी चालवण्यासाठी आणि जे पंढरपूरच्या वाटेने चालत जातात त्यांची चरणसेवा हीच खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा आहे असं त्यांना भावलं आणि त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांच्या